Hello students, Way Optics, Theory of Interference Band, Analytical Treatment, Mathematical Explanation of Interference Bands Formation हे आपण सध्या अभ्यासत आहोत. त्याच्यावरचे टिपिकल MCQ आपण सोडवत आहोत. त्याच्यावर बरेचसे फॉर्म्युले आहेत, फ्रिंज विड्थचे रिलेटेड फॉर्म्युले आहेत. आत्ता आपण पाहतोय तो प्रॉब्लेम बघा, 126वा प्रॉब्लेम आहे. इंटरफरन्स पॅटर्न इज ऑब्टेन ऑन ए स्क्रीन due to two identical coherent sources of monochromatic light. The intensity of the central bright fringe is I. When one of the two sources is blocked, its intensity becomes I0. The intensity in the two situations are related as. इथं इन जनरल इंटरफरन्स एक्सपेरिमेंट म्हटलं आहे. आपण परत यंग्स एक्सपेरिमेंटच थोड्या वेळ अजून करू. याच्यामध्ये आपण दोन स्लिट वापरतो आहोत, एक S1 दुसरी S2. हा S1 आहे असं गृहीत धरा, हा S2. दोन्ही कोहेरंट सोर्सेस आहेत. त्याच्यापासून काही अंतरावर हा स्क्रीन आहे. आता इथं काय म्हटलं आहे बघा, हे दोन्ही कोहेरंट सोर्सेसपासून तयार होणारा इंटरफरन्स पॅटर्न पाहताना त्याच्या सेंटरला आपल्याला माहिती आहे ब्राईट बँड मिळतो. आपण त्याला काय म्हणायचं ठरवलं आहे, CBB, सेंट्रल ब्राईट बँड. मग याची इंटेन्सिटी किती आहे ते सुरुवातीला दिलं आहे पहा, ती आहे I. आता स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे सेंट्रल ब्राईट बँडची म्हणजे इथं मॅक्झिम आहे, IMAX आहे. म्हणजे इथं गिव्हन काय आहे, IMAX मॅक्झिमम इंटेन्सिटी ही I एवढी असं अजून करा म्हटलं. आता परत इथं काय केलं आहे, दोन्हीपैकी कोणतं तर एक सोर्स ब्लॉक केला आहे. म्हणजे आपण असं म्हणू की S2वरती इथं ओपेक सरफेस त्याला झाकून ठेवलं आहे, म्हणजे राहिला फक्त S1. मग आता ह्याच सेंट्रल ब्राईट बँडच्या ठिकाणी लाईट फक्त S1 पासूनच पोहोचणार आहे आणि त्यावेळेची इंटेन्सिटी I0 आहे. म्हणजे दोन्ही सोर्स असताना कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इंटेन्सिटी मॅक्झिमम त्याची व्हॅल्यू आहे I. एक सोर्स ब्लॉक केला, दुसऱ्या सोर्समुळं इंटेन्सिटी आहे I0 आणि त्या दोघात रिलेशन काय आहे ते विचारलं आहे. The intensity in two situations are related as. प्रॉब्लेम लक्षात आला, सिच्युएशन लक्षात आलं. तर आपल्याला जे फॉर्म्युले माहिती आहेत त्याच्या आधारे आपण काम करूयात. आपल्याला हे माहिती आहे इंटेन्सिटी डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. पण इथे इंटेन्सिटी जी आहे ते एकदा मॅक्झिमम आहे आणि एकदा सिंगल सोर्स आहे. एकदा मॅक्झिमम आहे आणि एकदा सिंगल सोर्स आहे. कसं ते बघूयात, फॉर्म्युल्याच्या आधारे आपण चर्चा करूया. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला स्टुडंट्स, I रिझल्टंट इंटेन्सिटीला आपण IR म्हटलं होतं. IR इज इक्वल टू फॉर्म्युला आहे I1 प्लस I2 प्लस ट्वाईस I1 I2. I1 I2 हे वर्गमुळात येणार आहेत आणि त्याला गुणुले आहे कॉस ऑफ फाय. फाय म्हणजे फेज डिफरन्स. फाय म्हणजे काय आहे, फेज डिफरन्स. आता इथं दोन्ही सोर्सेस आयडेंटिकल आहेत. म्हणजे तुम्हाला गिव्हन काय आहे, I1 इज इक्वल टू I2 आहे, बरोबर. आणि दोन्हीपैकी कोणता तरी एक सोर्स असतानाची इंटेन्सिटी किती आहे, I0. म्हणजे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू काय आलं मग I0. फक्त एकच सोर्स असेल तर इंटेन्सिटी किती असते, I0. म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्षरित्या इथं काय दिलं लक्षात येतं आहे, I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I0. हे लक्षात आलं आहे का बघा. दोन्ही सोर्सपैकी एक सोर्स ब्लॉक केला, शिल्लक राहिलेला जो सोर्स आहे त्याची इंटेन्सिटी I0. म्हणजेच I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I0. आणि मग आता हे जे रिलेशन आहे ते आपण कन्स्ट्रक्टिव्हसाठी वापरूयात. रिझल्टंट इंटेन्सिटी कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे मॅक्झिममसाठी वापरूयात. का तर मॅक्झिममसाठी ह्याची व्हॅल्यू दिली आहे I. आणि ज्यावेळेस हा मॅक्झिमम असतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे फाय इज इक्वल टू 0 असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला. म्हणजे कॉस फायची किंमत 1 आली. म्हणजे ह्या कॉस फाय बरोबर 1 घेतलं तर शिल्लक काय राहतं, रिझल्टंट इंटेन्सिटीच्या ऐवजी आपण घेतलं I. I1च्या ऐवजी घेणार I0
प्लस I2च्या ऐवजी घेणार परत I0, हा 2 तसाच. आता वर्गमुळात I0 इंटू I0 म्हणजे I0चा स्क्वेअर, तर स्क्वेअर रूट काढलं की उत्तर आलं I0. म्हणजे I इज इक्वल टू काय तर बघा I0 प्लस I0 प्लस 2I0 म्हणजे 4I0. तसं रिलेशन आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी हे उत्तर आहे. स्टुडंट, मी हे सोडवताना 2 पार्ट केले. अगोदर तुम्हाला डायग्रामच्या आधारे सिच्युएशन समजावून सांगितलं आणि नंतर फॉर्म्युलाच्या आधारे उत्तरापर्यंत पोहोचलो. इथं वापरलेला फॉर्म्युला कोणता आहे? रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 अंडर रूट I1 I2 कॉस ऑफ फाय. गिव्हन काय आहे? दोन्हीपैकी एक सोर्स ब्लॉक केला म्हणजे एकच शिल्लक राहील, त्यावेळेस इंटेन्सिटी I0 आहे. म्हणजे गिव्हन आहे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I0. परत रिझल्टंट इंटेन्सिटी आपण मॅक्झिममची वापरूयात, कारण मॅक्झिममला इंटेन्सिटी दिली आहे. कारण सेंट्रलला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो, त्या ठिकाणची इंटेन्सिटी दोन्ही सोर्स असताना I आहे, म्हणजे फायची किंमत आहे 0 कॉस ऑफ फाय 1. आणि म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I इज इक्वल टू I0 प्लस I0 प्लस 2I0 आणि उत्तर आलं I इज इक्वल टू 4I0 आणि म्हणून ऑप्शन डी हे उत्तर आहे. फॉर्म्युले बदलत नाहीत स्टुडंट. आपण सिनॉप्सिसमध्ये जे फॉर्म्युले अभ्यासले तेच वापरतोय. सिच्युएशननुसार ते फॉर्म्युलेतल्या किमती ठेवणं, त्यात बदल करणं, याची प्रॅक्टिस म्हणजेच MCQ सॉल्व करण्याची प्रॅक्टिस आहे. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न घेऊयात. 127. द अँग्युलर विड्थ ऑफ इंटरफेरिंग फ्रिंजेस युझिंग सोडियम लाईट दॅट इज लॅम्बडा is equal to 5890 angstrom minute is 0.2 degree. To increase the angular width by 10%, the wavelength of the light should be. आता इथं अँग्युलर विड्थ हे अगोदर समजून घेऊया. परत आपण यंग्स एक्सपेरिमेंटचीच डायग्राम काढूयात. एक S1 आहे, दुसरा S2 आहे. याच्या सेंटरपासून हा स्क्रीन आहे. स्क्रीनवरचा एक पॉईंट घेऊयात. तर या पॉईंटचं पहा स्टुडंट, सेंटरपासूनचा हा जो अँगल आहे त्याला म्हणायचं आहे अँग्युलर सेपरेशन थीटा. हे जे अंतर आहे हे कॅपिटल डी आहे. हे अंतराला आपण एक्स म्हणतो. हा अँगल थीटा आहे. म्हणजे एखाद्या पॉईंटचं सेंटरपासूनचं अंतर एक्स म्हणजे ते लिनियर डिस्टन्स झालं आणि त्याच पॉईंटचं सेंटरपासूनचं अँग्युलर डिस्टन्स म्हणजे थीटा. हा फरक लक्षात घ्या. अँग्युलर सेपरेशन किंवा अँग्युलर डिस्टन्स लक्षात आलं आहे. अँग्युलर सेपरेशन म्हणजे काय ते लिनियर सेपरेशन आणि अँग्युलर सेपरेशन असे हे 2 भाग आहेत. तर इथं एक रिलेशन आलं मग स्टुडंट. थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन डी. थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन डी. ॲक्च्युली हे टॅन थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन डी असतं, पण थीटा लहान असेल तर टॅन थीटा इज इक्वल टू थीटा आणि म्हणून थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन डी हे उत्तर आलं. आणखी आपल्याला माहिती आहे स्टुडंट्स एक्स बरोबर काय आहे बघा. आता कसं रिलेशन आलं. थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन डी. पण अंतर याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. एक्स इज इक्वल टू आपल्याला हेच अंतराच्या भाषेत हाच फॉर्म्युला आणखी वेगळ्या प्रकारे बघायचा आहे. फ्रिंज विड्थच्या भाषेत बघायचं आपल्याला. फ्रिंज विड्थचा उपयोग करून अँग्युलर सेपरेशन बरोबर हाच थीटा बरोबर फॉर्म्युला येतो आहे लॅम्बडा डी अपॉन डी. काय फॉर्म्युला येतो आहे? लॅम्बडा डी अपॉन डी. हा एक्स हा बीटा एवढा असेल तर बघा मी काय म्हणतो आहे. एक्स हा बीटा एवढा असेल तर थोड्या वेळ अजून केलं पण हे एक्स हे अंतर म्हणजेच काय आहे बीटा आहे. कारण अँग्युलर विड्थ ऑफ द फ्रिंजेस म्हटलं आहे इथं. इंटरफेरिंग फ्रिंजेस अँग्युलर विड्थ ऑफ फ्रिंज म्हणजे हा एक फ्रिंज आहे. ह्याची विड्थ म्हणजे एक्स, पण एक्स बरोबरच थोड्या वेळात आपण काय घेणार आहोत बीटा. हे लक्षात घ्या परत.
पण बीटा बरोबर आपल्याला माहिती आहे लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी, ह्याला भागिले हा डी तसाच, म्हणजे डी डी कॅन्सल झालं, म्हणजे थिटा बरोबर फॉर्म्युला आला लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. स्टुडंट इथं का हे मॉडिफिकेशन का जर लक्षात आलं का? एक्स हा काय घेतलेला आता, एक्स हे अंतर म्हणजेच काय आता फ्रिंज विड्थ, आणि फ्रिंज विड्थ बरोबर लॅम्बडा डी अपॉन डी ते ठेवल्यानंतर थिटा अँग्युलर सेपरेशनचा वेगळा फॉर्म्युला आला, तो म्हणजे लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. याच्या आधारे आता आपल्याला काम करायचं आहे. आता फॉर्म्युल्याकडे जाऊयात. स्टुडंट्स, आपण आता थिटा बरोबर रिलेशन मिळवलं लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. आता आपल्याला अँग्युलर विड्थ इन्क्रीज करायची आहे. कितीने इन्क्रीज करा म्हटलं आहे? 10%, म्हणजे 0.1नी इन्क्रीज करायचं. हे लक्षात आलं? पर्सेंट चिन्ह काढताना आपण 100ने भागतो. 10% म्हणजे 10/100 म्हणजे 0.1. आणि म्हणून इथं बघा फॉर्म्युले कसे तयार होतात. थिटा इज इक्वल टू आपण वर घेतलेलंच आहे लॅम्बडा अपॉन डी, बदलल्यानंतरचा अँग्युलर सेपरेशन त्याला थिटा 0 म्हणूयात, इज इक्वल टू लॅम्बडा 0 अपॉन डी. ज्यावेळेस अँग्युलर विड्थ बदलतोय आपण त्यावेळेस वेवलेंथ बदलणार आहे. वेवलेंथ बदलामुळे अँग्युलर विड्थ बदलते, हे लक्षात ठेवा. म्हणून स्मॉल डीमध्ये बदल घेतलेला नाही. म्हणजे सुरुवातीला वेवलेंथ 5890 अँगस्ट्रॉम असताना अँग्युलर सेपरेशन 0.2 आहे. आता अँग्युलर विड्थ आपल्याला कितीनं इन्क्रीज करायचं आहे? 10%नी. मग त्यासाठी वेवलेंथ आपण बदलणार आहोत, आणि म्हणून इथं लॅम्बडा 0 घेतला, डी 0 घेतला नाही. मग ह्या दोघांचा रेशो घेतला थिटा अपॉन थिटा 0, तर हा डी डी कॅन्सल होतो, आणि मग हे सिम्प्लिफाय केलं तर उत्तर येते लॅम्बडा 0 इज इक्वल टू 0.1 लॅम्बडा. कारण आपल्याला थिटा 0 कितीनं वाढवायचं आहे? 0.1नी वाढवायचं आहे. म्हणजे लॅम्बडासुद्धा कितीनं वाढला पाहिजे? 0.1नीच, कारण थिटा आणि लॅम्बडाचं डायरेक्ट रिलेशन आहे. आणि म्हणून लॅम्बडा 0 इज इक्वल टू 0.1 लॅम्बडा. लॅम्बडाची किंमत दिली आहे 5890, त्याला पॉईंटनी मल्टिप्लाय केलं, हा 0 कॅन्सल होतो, आणि म्हणून लॅम्बडा 0 बरोबर उत्तर येते 589 अँगस्ट्रॉम युनिट. आणि म्हणून हे उत्तर आहे ऑप्शन ए. पण तसं बीमध्ये व्हॅल्यू सेमच आहेत, पण इन्क्रीज का डिक्रीज असं बघा. आता ह्या बेसिक फॉर्म्युलेमध्ये लॅम्बडा वाढलं की थिटा वाढणार आहे. आपल्याला थिटा वाढवायचं, अँग्युलर सेपरेशन वाढवायचं आहे, म्हणजे लॅम्बडा वाढलाच पाहिजे. आणि म्हणून इथं उत्तर आहे इन्क्रीज ऑफ 589 अँगस्ट्रॉम युनिट. स्टुडंट, इथं तर आपल्याला इन्क्रीज, पर्सेंट, डिक्रीज, रिलेशन हे फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवून लक्षात ठेवायचं आहे. अँग्युलर सेपरेशन बरोबर आपण फॉर्म्युला मिळवला लॅम्बडा अपॉन डी. मला अँग्युलर सेपरेशन वाढवायचं आहे, वेवलेंथमध्ये बदल करायला अलाउड आहे, ह्या डीमध्ये बदल करायला इथं सांगितलेलं नाही, म्हणजे लॅम्बडा पण वाढला पाहिजे. जर डायरेक्ट रिलेशन असल्यामुळं थिटा जर 0.1नी वाढणार असेल तर लॅम्बडासुद्धा 0.1नीच वाढला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं उत्तर येते. मग इन्क्रीज इन वेवलेंथ विचारले, वेवलेंथ कितीने वाढवायची आहे, आणि त्याचं उत्तर आहे 589 अँगस्ट्रॉम युनिट. पुढं जाऊयात. पुढचा प्रश्न घेऊयात स्टुडंट्स. 128. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट using lambda is equal to 6000 angstrom unit, distance between the screen and the source is 1 meter. If the fringe width on the screen is 0.06 centimeter, the distance between two coherent sources is. Student, distance between two coherent sources विचारले म्हणजे स्मॉल डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यासाठी तुम्हाला लॅम्बडा दिला आहे 6000 अँगस्ट्रॉम युनिट. त्यानंतर काय दिलं आहे? डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड सोर्स म्हणजे कॅपिटल डी दिला आहे, तो आहे 1 मीटर. अँड द डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस विचारलं आहे, त्यासाठी काय दिलं आहे बघा. इफ द फ्रिंज विड्थ इज, म्हणजे तुम्हाला बीटा दिला आहे. म्हणजे आपण सुरुवात कुठून करणार बघा, बीटाच्या फॉर्म्युल्यानं करूया. बीटा इज इक्वल टू लॅम्बडा इन टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. यामध्ये तुम्हाला काय काढा म्हटलं आहे? स्मॉल डी काढा म्हटलं आहे, दोन सोर्सेसमधलं अंतर. म्हणजे डी बरोबर काय येणार आहे? लॅम्बडा
याची व्हॅल्यू ठेवूयात. लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 6000 अँगस्ट्रॉम मिनिट. आपण आत्ताच कन्व्हर्जन मागील तासाला पाहिलं आहे. मीटरमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर 6 × 10⁻⁷ मीटर एवढं येत आहे. 6000 अँगस्ट्रॉम मिनिटचं मीटरमध्ये कन्व्हर्जन. कॅपिटल डी 1 मीटर दिलं आहे. आणि आता बीटा आणि डीची इथला अदलाबदल होईल पहा. बीटा छेदस्थानी आला. बीटाची व्हॅल्यू दिली आहे 0.06 सेंटीमीटर. त्याचं उत्तर आपण 6 × असं 10⁻² भाषेत केलं तर सेंटीमीटर टू मीटरला 10⁻² आणि 0.06 तर 6मध्ये रूपांतर करताना परत -2 म्हणजे याचं उत्तर आहे -4. म्हणजे डी = हे 6ला 6 गेले म्हणजे 1 आला न्यूमरिकल, म्हणजे व्हॅल्यू 1 आली. 10⁻³ वरती गेल्यानंतर प्लस होतात. 10⁻⁷ मधून 4 गेले -3 राहिले म्हणजे डीचं उत्तर आलं 1 × 10⁻³ मीटर म्हणजेच 1 मिलीमीटर. आणि म्हणून उत्तर आहे ऑप्शन डी. साधा सोपा प्रॉब्लेम होता स्टुडंट्स. फ्रिंज विड्थ दिलेली आहे, त्याहून स्मॉल डी म्हणजे 2 सोर्सेसमधलं अंतर काढा म्हटलं आहे. फक्त आपलं महत्त्वाचा पार्ट काय असतो, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवताना ते एकाच युनिट सिस्टीममध्ये पाहिजे. ज्या युनिट सिस्टीममध्ये आपण व्हॅल्यू ठेवले त्याच युनिट सिस्टीममधलं उत्तराचं एकक असणार. पण त्या एककाचे जे ऑप्शन नसतील तर आपल्याला त्याचं कन्व्हर्शन आपल्या सोयीच्या युनिटमध्ये करणं. आणि अशा तऱ्हेने इथं ऑप्शन डी याचं उत्तर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी आणि त्याचं आन्सर आहे 1 मिलीमीटर. पुढं जाऊयात. स्टुडंट 129. 2 waves having amplitudes in the ratio 5:1 produces interference ratio of maximum to minimum intensity is. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. ॲम्प्लिट्यूड रेशो दिला आहे म्हणजे A1/A2 = 5/1. याचा अर्थ A1 5 युनिट्स घ्यायचं, A2 1 युनिट घ्यायचं. मॅक्झिमम टू मिनिमम विचारलं आहे. आपला फॉर्म्युला आहे Imax/Iminimum = A1 + A2 याचा स्क्वेअर डिवायडेड बाय A1 - A2 याचा स्क्वेअर. A1ची व्हॅल्यू 5 5 + 1 6 6चा वर्ग 6 6 36 भागिले 5 - 1 4 4चा वर्ग 16. परत 4ने भागवूयात. 4 × 9 = 36 4 × 1 = 16 9/4. तसा ऑप्शन आहे ऑप्शन सी. इथं आपण वापरलेला फॉर्म्युला आहे Imax/Iminimum = A1 + A2 ब्रॅकेट स्क्वेअर A1 - A2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्टुडंट अशा प्रकारे भरपूर MCQ सॉल्व केल्यानंतर तुम्ही कमी वेळात उत्तरापर्यंत पोहोचवण्याचा हातखंडा बाळगू शकता. प्रॅक्टिसनंच हे जमतं. ह्याला हार्डवर्कचीच गरज आहे.